नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचारमंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेले 4 ते 5 दिवस मुंबईमध्ये आणि मुंबई लगतच्या परिसरामध्ये पावसाचं धुमाकूळ सुरू आहे. गेले 4 दिवस आपल्याला सूर्यदर्शन झालेलं नाही. पुन्हा कुठेच काही सगळं ढगाळ वातावरण आणि सगळ्याच गोष्टी सुरू आहेत. शाळा, कॉलेज, तसंच ऑफिसेसना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलेली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव घराबाहेर पडूच नका अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सातत्याने IMD कडून सरकारकडनं आपल्या मोबाईलवरती अपडेट्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत, त्याच्यावरनं आपल्याला पुढचे अपडेट्स कळत आहेत, हवामानाचे अपडेट्स कळत आहेत. हे सगळं चित्र सध्या दिसतंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास अशी परिस्थिती आहे. पण या सगळ्यामध्ये एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना झाडं पडण्याच्या, तसेच डोंगरदऱ्या कोसळण्याच्या, तसेच मॅनहोलमध्ये किंवा गटारामध्ये पडून, खड्ड्यांमध्ये पडून मृत्युमुखी लोक पडण्याच्या ह्या सुद्धा घटना आपल्या कानावरती येत आहेत आणि त्या सध्या आपल्याकडे गाजत सुद्धा आहेत. मग एकीकडे आपण प्रगतीच्या सगळ्या बाता मारत असतो. सगळ्या देशात जगातली चौथी अर्थव्यवस्था बनायला चाललेलो आहोत. त्याच्यानंतर चौथी अर्थव्यवस्था बनलो आहोत, तिसरी अर्थव्यवस्था बनत चाललेलो आहोत. चांद्रयान, मंगळयान या सगळ्या प्रगतीच्या गोष्टी आपण करतो. मग शहरं जी आपल्या खरंच देशाच्या विकासाची इंजिन आहेत, त्या शहरांकडे आपलं दुर्लक्ष का आणि का होतंय आणि ते कशामुळे होतंय या सगळ्या गोष्टी आपल्याला आजही प्रश्न पडत नाहीत का? आणि पडत नसतील तर ती गोष्ट गंभीर आहे आणि तीच गंभीर परिस्थितीची आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की जे सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती वगैरे सगळं सोडूनच द्या, नैसर्गिक आपत्तींबद्दल आपण बोलतोय. ते सगळी नैसर्गिक जी आपत्ती आपल्या महाराष्ट्रावरती कोसळले याबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया काय? आपण नैसर्गिक आपत्तीबद्दल बोलूच या, पण तुम्ही आता राजकीय विषय काढलाय म्हणून फक्त एक निरीक्षण नोंदवतो. अन्यथा त्याविषयी मला बोलायचं काही गरज नव्हती. आणि ती म्हणजे एकीकडे मिसिंग लिंक मध्ये जी की दरड कोसळली त्याच्यावरून संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांवर आग पाखड करतायत. काँग्रेस त्यांना डिझास्टर मॅन वगैरे अशी दूषणं बहाल करताय. संजय राऊत एकीकडे कडाडून टीका करतायत आणि दुसरीकडे दरड कोसळली असली तरी तुम्ही अत्यंत विद्युत वेगानं ते सगळा मलबा हटवून तो रस्ता चालू केला. त्याबद्दल नार्वेकर साहेब, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत. म्हणजे एकीकडे त्यांच्यावर टीका होते तर दुसरीकडे कौतुक चाललंय. ब्रुटस U2 असं म्हणायची आता वेळ पुन्हा एकदा आलेली आहे की काय असं एक वाटायला लागतं. पण त्यातला राजकीय भाग आपण नंतर कधीतरी नक्कीच करूया. परंतु एक दुर्दैवी गोष्ट आहे की गेल्या 5 दिवसामध्ये 7 मृत्यू मुंबईमध्ये झाडं पडणे, मॅन्युअलमध्ये जाणे किंवा अशा गोष्टींनी पावसामुळे एकट्या मुंबईतच घडलेली आहेत. मी ठाण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करत नाही. 300च्या वरती झाडं मुंबईत पडलेली आहेत आणि ठाण्याची संख्या ऍड केली तर ती संख्या 500-600च्या पुढे जाईल. शाळा, कॉलेज आपल्याकडे वर्क फ्रॉम होम आहे. अनेक कार्यालयांनी सुट्टी जाहीर केली आहे. ही परिस्थिती आहे. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता याचा एक लॉस आहे. त्याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर खूप मोठा होत असतो. आज 2 दिवस मुंबईचं जनजीवन ठप्प होणे, मुंबई पुणे, मुंबई नाशिक, मुंबई गोवा ही सगळी वाहतूक बंद पडणे, रेल्वे बंद पडणे, विमानं डायव्हर्ट होणे, विमानांची विलंबानं उड्डाणं होणे, विमानं विलंबानं येणे, या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प होत असते. त्यामुळे जनजीवन आता सुद्धा प्रचंड विस्कळीत आहे. आणि नाशिकला ढगफुटीचा जो इशारा दिला होता तो बऱ्याच अंशी खरा होता. परंतु ते जे ढग आहेत त्यातले काही ढग अहिल्यानगर आणि काही सुरतकडे गेल्यामुळे नाशिकवरचं संकट काही प्रमाणात टळलं असं म्हणायला हरकत नाही. परंतु अजून देखील IMDनी आणि सरकारनी मुंबई, ठाणे या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊ शकते याबद्दल नागरिकांना सूचित केलेलं आहे. एक चांगली गोष्ट होती की किमान नागरिकांना योग्य ती माहिती तरी मिळण्याच्या संदर्भात शासनाला आपण एक धन्यवाद दिले पाहिजे. जरी त्यांचा प्रिपेअर्डनेस हा एक मोठा क्वेश्चन मार्क असला तरी किमान माहितीचं आदान प्रदान या बाबतीत तरी कधी एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे चालू झाला, कधी रेल्वे चालू होत आहेत. अजूनही रेल्वे चालू झालेली नाही आणि अजून 24 तास चालू होतील अशी मला काही शंका वाटत नाही. याचं कारण पाऊस इतका प्रचंड आहे की जे रूळ लोणावळ्याचे ते वाहून गेलेले आहेत ते रूळ बदलायला, तिथे नवीन रूळ टाकायला, त्याच्या खालची खडी टाकायला, माती भरून घ्यायला, भराव टाकायला, हे सगळं करायला उसंत तर मिळाली पाहिजे. तुम्ही कॉन्क्रीट टाकणार कसं जर इतका पाऊस असेल तर? आणि पाऊस किती आहे तुम्हाला मी सांगतो. आमच्या ठाण्यामध्ये 120 mm पाऊस पडलेला आहे आणि
मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा थोडा जास्त, आणि सर्वात जास्त लोणावळ्याला 670 700 मिलीमीटर पाऊस इतक्या वेगानं पडलेला आहे. त्यात सोसाट्याचे वारे आहेत, त्याच्यामुळे झाडं खूप मोठ्या प्रमाणावर पडतायत, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून एक भीतिदायक वातावरण निर्माण झालेलं आहे, वस्तुस्थिती आहे. आणि शासनाला याच्यामध्ये फार यश आलंय परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात, असं काही मी म्हणणार नाही. परिस्थितीचं गांभीर्य कळवण्यात यश आलं एवढं मंत्री नक्की मान्य करेल. तुम्ही हे सगळं संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतायत. लोणावळ्याबद्दल तुम्ही सांगितलं, ट्रेन सेवा म्हणजे आपली रेल्वे सेवा ठप्प झाली, सगळ्या गोष्टी होत आहेत. हे सगळं एका बाजूला सुरूच आहे. परंतु मुंबईबद्दल मला विचारायचं आहे. मुंबईबद्दल कायमच चर्चा होत असते. मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष कायम लागलेलं असतं. पावसाळ्यात तर जास्त लक्ष लागलेलं असतं, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईमध्ये पाणी भरतं. मग मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरांमध्ये यासारख्या घटना वारंवार का घडतात? म्हणजे बेट आहे वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आपण तंत्रज्ञानात सुद्धा प्रगती केलेली आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे सुसज्जता आहे, मग तरी सुद्धा या गोष्टी का होतात? आणि या वर्षी कहर जास्त झालाय असं आपल्याला वाटतं का? एक तर पहिले पावसाने ओढ लावली होती. प्रत्येक जण आपणच कार्यक्रम केले होते. अनलिनोचा इफेक्ट ह्याच्यावर आपण 2 कार्यक्रम केले होते, आणि त्याच्यामुळे पावसाची ओढ आपल्याला लागलेली होती. आणि पाऊस जेव्हा पहिल्यांदा आला त्यावेळेला आपल्याला खूप बरं वाटलं. एकतर हवेत सुखद असा गारवा आला की ज्याची आपल्याला नितांत गरज होती, आणि फेब्रुवारी मार्च पासून त्या गारव्याची आपण वाट पाहत होतो. परंतु आता काय होतंय, आणि तो म्हणजे पाऊस कोसळतो, आणि तो इतका बदाबदा कोसळतो, म्हणजे अख्ख्या जुलैमध्ये जेवढा पाऊस व्हायला पाहिजे तेवढा जर 2-3 दिवसात पाऊस होऊन जात असेल, तर तुम्ही विचार करा त्या पावसाने किती तबाही आणि त्या पावसाने किती बर्बादी माजेल. आणि तेच एक दुष्टचक्र आहे की बदाबदा कोसळतो, मग सखोल भाग जो आहे, बशीसारखा जो भाग असतो, तिथे पाणी जायला जागा नाही, तिथे पाणी भरून राहतं आणि मग ते बाहेर पडत नाही. आणि मग पुढचे काही दिवस तिथलं जनजीवन अत्यंत विस्कळीत असं होऊन जातं. मग ते चिपळूण असेल, महाड असेल, संपूर्ण कोकण किनारपट्टी अप टू गोवा, आपल्याला हे सगळं चित्र दिसेल. आणि मुंबईचं जर तुम्ही स्पेसिफिकली म्हणाल तर हे आपण अनेक वर्ष ऐकतोय, सगळ्यांना आता ऐकून ऐकून कान किटले आमचे, की मुंबई ही 7 बेटांची बनलेली आहे, आणि त्याच्यात जी प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं, त्या नागरीकरणामध्ये मुंबईतली सगळी जे बेटं होती ती बुजवली गेली, आणि त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ माहीम कॉजवे जो आहे, तो माहीम कॉजवे ऍक्च्युअली 2 बेटं जोडणारा जो पूल आहे तो माहीम कॉजवे. त्याची फार मोठी कहाणी आहे की तो कधी बांधला गेला, काय बांधला गेला, कसा बांधला गेला. पण या सगळ्यामुळे कॉन्क्रिटायझेशन प्रचंड झालं. त्यामुळे मलग्रोज आपल्याकडे बेसुमार तोड झाली. वेटलँड ज्या होत्या, जमिनीत पाणी गेलं तरी पाणी शोषलं जातं, सिमेंट कॉन्क्रीटवर राहिलं तर तसंच राहतं. मग ते जमिनीत शोषणच जर तुमचं कमी झालं असेल, ओपन स्पेसेस जर तुमच्या मुंबईतल्या कमी झाले असतील, तुमची मैदानं कमी झाली असतील, तर या सगळ्यामुळे होतं काय, तर या सगळ्यामुळे जमिनीत शोषणं कमी झाल्यामुळे ते पाणी वाहतच, आणि मग ते जर व्हायला जागा नसेल तर ते तिथेच राहतं. आणि मुंबईमध्ये भरतीच्या वेळेला जर अर्धा तास जरी पाऊस झाला तरी मग तो पावसाचं पाणी बाहेर जायला जागा उरत नाही. आणि मग ती बाहेर जायला जागा उरली नाही की काय होतं, की शहरामध्ये तो पूर पुन्हा पुन्हा यायला लागतो. पुन्हा आमच्याकडचं जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते भीषण आहे, आणि याच्यात मी दोष नागरिकांनाही तितकाच देईन, नगर प्रशासना इतका. आणि ते म्हणजे आपण ओला कचरा सुका कचरा असा वेगळा करत नाही. आपण जे काही आहे ते समुद्रात नदीत टाकतो. त्यामुळे मिठी नदीचा श्वास आवळलेला आहे. दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. तिथे कॉन्क्रिटायझेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. या सगळ्यामुळे मुंबईच्या पाण्याचा निचरा व्हायची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया आपल्याकडे खूप डिस्टर्ब झालेली आहे. त्यामुळे भरती आली आणि त्याच वेळेला जर तुमच्याकडे प्रचंड मोठा पाऊस असला तर मुंबई ठप्प होणार, हे मी साधारणतः 40 वर्ष बघतोय, तुम्हाला सांगतो. आणि याच्यात परिस्थितीत काही फार फरक पडला आहे असं आता काही मला दिसत नाही. ठिकाणं एक वेळ बदलली जात आहेत आणि ऍड होत आहेत. म्हणजे जुनी जी ठिकाणं आहेत की हा सबवे पाण्याखाली गेला, हिंदमाता सर्कलला पाणी आलं, हे मला असं वाटतं ही बातमी पहिल्यांदा जेव्हा मी पेपर वाचायला लागलो ना 1977-78 मध्ये, तेव्हा मी ही बातमी वाचली होती. आणि आता तुमची जनरेशन येते आहे तेव्हाही सुद्धा बातम्यात तीच बातमी पहिल्यांदा दाखवतात की हिंदमाता में हमारे रिपोर्टर खडे हैं, चलिए उनसे बात करते हैं. आणि तो एवढ्या पाण्यात किंवा एवढ्या पाण्यात, डिपेंडिंग अपॉन व्हॉट लेवल ऑफ वॉटर इट इज. मग तिकडे जे काही पंप लावले होते त्याचं काय झालं, आणि अनेक घोषणा आपल्याकडे झाल्या मुंबईचं याव करू, मुंबईचं शांघाय करू. पण मुंबईच्या शांघाय तर सोडूनच द्या, मुंबईची तुंबई करण्यात मात्र सगळ्यांना यश आलेलं आहे असं मला वाटतं. वर्षानुवर्ष नाल्यांमधला कचरा जो काढला जातो तो कचरा नीट काढला जात नाही.
पण कंत्राटदारांची बिलं मात्र प्रॉम्प्टली आणि दुप्पट दिली जातात आणि त्यांना मात्र याच्यात भरपूर पैसे मिळताना आपल्याला दिसतात. जे अनेक बिल्डर मलग्रोज कट करून तिथे इमारती बांधतात त्याच्यावर कुठल्याही कारवाया होताना आपल्याला दिसत नाही. आता मला एक असा प्रश्न पडतो की हे सगळं खापर आपण केवळ मुंबईच्या जिओग्राफीवर फोडणार आहोत का? ठीक आहे, पहिला काही काळ फोडला आपण, परंतु आता या पुढचा काळ आपण एवढे तंत्रज्ञानात प्रगती केल्यानंतर आपण मुंबई हे एक आयलंड सिटी आहे, हे एक बेट आहे, 7 बेट आहेत, हे आपण किती काळ ह्याच्यावर खापर फोडणार आहोत? हे जगातलं एकमेव आयलंड शहर आहे का मला सांगा? नेदरलँडमध्ये अशी शहर आहेत, अमेरिकेमध्ये शहर आहेत, लंडनमध्ये अशी परिस्थिती आहे, अनेक जे न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटनला अशी परिस्थिती, रिक्लेम केलेल्या लँडवर अनेक गोष्टी उभ्या राहिल्या आहेत. पण तिकडे मात्र असं होताना दिसत नाही. तिकडे चित्र एकदा समस्या लक्षात आल्यानंतर हळूहळू त्याच्यावर मात केली जाते. परंतु आपल्याकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे. दुसरी गोष्ट तंत्रज्ञान आणि त्याचं व्हिजन या संदर्भातली ओनरशिप कोणाची नाहीये. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार आहे. नाले सफाई याच्यात जेवढा भ्रष्टाचार होतो ना त्याच्यात मला वाटतं 2 महानगरपालिका चालू शकतील. ही आत्ताची भीषण परिस्थिती आहे. शहरं विकसित व्हायला, मग काय शहरं विकसित व्हायला नकोत का? ती जी एक लॉबी आहे ती म्हणते नाही नाही, मग आता मुंबईची वाढ बंद करा. मी असं अजिबात म्हणणार नाही. मुंबईची वाढ व्हायला पाहिजे, व्हर्टिकल व्हायला पाहिजे, आणखीन व्हायला पाहिजे. पण मग याला काय पाहिजे तर तुम्हाला त्यांचं एक चांगलं शहर व्यवस्थापन, नागरी व्यवस्थापन व्हायला पाहिजे. जगातली चौथी विकसित अर्थव्यवस्था आपण म्हणतो. व्हेरी फ्यू कंट्रीज हॅव दी कॅपेबिलिटी ऑफ लॉन्चिंग सॅटेलाइट्स ऑन देअर अग्निमांड. ती आपण डेव्हलप केली आहे. चंद्राच्या दक्षिण भागावर किती कमी लोकांनी, किती कमी देशांनी आपली यानं उतरवली, आपण ते उतरवलेलं आहे. मंगळयान आपण अत्यंत कमी किमतीत उडवून दाखवलं. मग ह्या सगळ्यात आम्ही पुढे आहोत, पण मॅनहोल बंद करायची टेक्नॉलॉजी आमच्याकडे नाही. शहरांमध्ये झाडं पडतात, ती झाडं आधी आयडेंटिफाय करून ती न पडतील अशी व्यवस्था करण्याची, इज इट अ रॉकेट सायन्स? यू टेल मी. ही इच्छाशक्ती नाही. आणि हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मधला जो भ्रष्टाचार आहे ना, आणि तिथे जे फक्त तू मयमय आहे, त्याच्यामुळे हे सगळं सुरू झालेलं आहे. 26 जुलैला जसं इथे तबाही झाली आणि आपण सगळ्यांनी रिपोर्टिंग वगैरे केलं होतं पाण्यातून, मला आठवतंय, तसं पुन्हा होणार नाही याची गॅरंटी आज कोण देऊ शकते का मला सांगा? आता आपण त्या ब्रिंकवर जाऊन पोहोचलो होतो. अर्धा तास मुंबईत पाऊस झाला की सखोल भागामध्ये पाणी साचतं आणि गाड्या अडकून पडतात. मग त्यात कोणी रुग्ण असतात, त्यात कोणी वृद्ध असतात, त्यात कामावर जाणारे असतात, त्यात कामावरून घरी परतणारे असतात आणि मग ते रात्र तिकडे अडकून पडतात. आणि त्याला लोकांच्याही हॅबिट्स तेवढ्या मी कारणीभूत आहेत. मी सगळंच काही फक्त शासनावर फोडतोय अशातला भाग नाही. आमच्याकडे काय माहितीये का, आमची जीवनशैली, आमच्या सवयी 14व्या शतकातल्या आहेत आणि आपण राहतोय आता 21व्या शतकामध्ये. आणि आमच्या अपेक्षा आहेत ना त्या 22व्या शतकातल्या आहेत. फ्लड हॅव इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी याचा आम्हाला अंदाजच नाहीये. आम्ही पावसाकडे, आम्ही अशा महापुराकडे किंवा असे जे जोरजोरात पाऊस बदलतोय पाऊस, याचा काही विचार करून आम्ही काही प्लॅनिंग केलंय असं मला दिसत नाही. आमचं जे प्लॅनिंग आहे ना ते नॉर्मल रेंजचं आहे. परंतु आता पाऊस बदललेला आहे आणि तो यापुढे आपल्या आयुष्यात पुढच्या 50 वर्षापर्यंत तरी पाऊस आता असाच पडणार आहे. गेली 20 वर्ष तर मी पाऊस ट्रॅक करतोय आणि तो मला असाच पडताना दिसतोय. पूर्वी तो पाऊस आमच्या लहानपणी शाळेत जायचो तेव्हा रिपरिप रिपरिप 3 महिने छान पडायचा पाऊस. आता असं नाहीये. आता एक ड्राय स्पेल याच्यानंतर येईल, तुम्हाला सांगतो. आपल्या प्रचंड उकडणार आहे. आपल्या घरी एसी लावायला लागतील, पंखे सतत लावायला लागतील आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जोरात पाऊस पडेल. मग तो पाऊस आपण पाणी अडवलं नाही, पाणी जिरवलं नाही, पाणी जिरवायची साधनच जर आपण शहरामध्ये शिल्लक ठेवली नाहीत, विहिरी तळी ही जर आपण संवर्धित केली नाहीत, वेटलँड जर ठेवल्या नाहीत, ओपन स्पेसेस जर ठेवल्या नाहीत, तर तुम्ही त्या पाणी कुठे झिरपणार आहे मला सांगा? आमच्या ज्या ब्रिमस्टोवाड नावाची जी आपल्याकडे योजना राबवली ती, त्याला एक मर्यादित यश आलं. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यात काही यश आलंय असं आपल्याला दिसत नाही. मग हे हे असं मला इतर देशात बर्बादी का दिसत नाही? शांघायमध्ये पण पूर आलेला होता. 2015ला आला, त्यावेळी मी तिकडे होतो. 2013 नाही, 2023ला पण आला. पण त्याच्यानंतर शांघायमध्ये काय प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी बदल केले तुम्ही मला सांगा. बँकॉकमध्ये असंच होतं. बँकॉकमध्ये असे जेव्हा पूर यायला लागले तेव्हा त्यांनी काय केलं, एक शहराच्या मध्यभागी एक असं मोठं उद्यान उभारलं. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे, आपल्या प्रेक्षकांनाही कळली पाहिजे. आणि त्याला असा स्लॅंग दिला, म्हणजे ते जे पाणी होतं ना, इतकं प्रचंड मोठं पाणी आहे बरं का,
ते पाणी इथे खाली कलेक्ट होतं आणि ते कलेक्ट झालेलं पाणी स्वच्छ करण्याकरता त्यांनी काय केलं तर लहान मुलांसाठी म्हणून वॉटर सायकल्स दिल्या. त्या वॉटर सायकल्स केल्यामुळे पाणी सतत ताजं आणि ऑक्सिजन युक्त राहिलं आणि त्याचा वापर इतरत्र करता आला. मग उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याचा वापर करून त्यांनी तिथली सजीव सृष्टी जगवली. त्यांनी संपूर्ण शहराची झाडं जगवली. वॉज इट अ रॉकेट सायन्स यू टेल मी टू डू ऑल दिस? मग आमच्याकडे का होत नाही? आमच्याकडे असे अनेक मोकळे पट्टे अजूनही आहेत सुदैवाने. पण मग त्याचा असा वापर करावा असं पैसे खा हवत राहते. आता लोक अशा निर्णयाप्रत आलेली आहेत की पैसे खा, नगरसेवकांनो तुम्ही 10% खा, आमचं काही म्हणणं नाही, पण 90%ची तर कामं होऊ द्यात. ती 90%ची कामं सुद्धा आम्हाला होतात. एक तरी वर्ष माझ्या आयुष्यात असं मला दिसावं की अंधेरी सबवे खाली पाणी आलेलं नाही असं रिपोर्टिंग व्हावं. हिंदमाता आणि इथे या ठिकाणी पाणी भरलेलं नाही आहे. 2 तास कडाडून पाऊस झाला पण तिकडे एकदाही पाणी भरलं नाही असं आमच्या आयुष्यात का बरं दिसत नाही? आणि ही एक मुंबईकर म्हणून माझी खंत आहे. भीती वाटते आता पाऊस पडायला लागल्यानंतर आपण आडोशाला म्हणून झाडाखाली थांबायचो. आता झाडाखाली गाडी सुद्धा लावायची भीती वाटते की कधी कोसळेल आणि त्याच्या खाली काय होईल काय सांगता येत नाही. हे आत्ताचं मुंबईकरांचं भीतीदायक जनजीवन आहे आणि ते केवळ आणि केवळ अर्बन मिसमॅनेजमेंटमुळे आहे. तुम्ही आता जो सगळा जो मुद्दा मांडला तो अतिशय गंभीर आहे, भीषण आहे, ह्याच्यावर तर शंकाच नाही. पण ही आपल्याकडे फक्त मुंबईचीच कथा आहे अशातला भाग नाही. आपल्या भारतातली जी काय म्हणतात सुवर्ण चतुष्कोन ज्याला आपण म्हणतो, गोल्डन क्वाड्रिलॅटरल, त्यातली पहिली जी त्यातली मुख्य 3 शहरं आहेत, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली, ह्या कुठल्या ना कुठल्या तरी समस्यांनी ग्रासलेली शहर आहेत. कोलकातामध्ये पण असेल, कोलकाताच्या बातम्या जास्त येत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर भारतामध्ये काय आपण शहरं वसवताना शहरांचा विचार आणि शहरं कशा पद्धतीने वसवली पाहिजेत याचा कुठलंही आदर्श मॉडेलच अस्तित्वात नाहीये का, की याच्यामुळे या सगळ्या नाही, गोष्टी होत आहेत नाही. आणि मॉडेल आहे. शहरांची व्यवस्था होत राहणार का? नाही नाही, हर्षदची मॉडेल आहेत जगामध्ये, असं नाही, असं समजायचं कारण नाहीये. हे बघा, क्लायमेट चेंजचा अभ्यास करून त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे याचा विचार करून आता शहरांची पुनर्निर्मिती करावी लागणार आहे. मग शहरातलं सांडपाणी असेल, त्याच्यामध्ये अतिरिक्त पडणाऱ्या पावसाचा निचरा असेल. आता यापुढे आम्हाला आमचे लोहमार्ग बांधताना, आमचे महामार्ग बांधताना असा विचार करावाच लागणार आहे की इथे 4 तासामध्ये 600 मिलीमीटर पाणी पडणार आहे. हे गृहीत धरूनच करावं लागणार आहे. आणि यापेक्षा तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो की जी आयलंड शहरं आहेत ना, बेटांची शहरं आहेत ना, ती शहरं यापुढे समुद्र पातळीच्या खाली जात जाणार आहेत. आणि हे मी न्यूयॉर्कमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काही असाइनमेंटसाठी न्यूयॉर्कला गेलो होतो आणि मॅनहॅटनला राहत होतो. 1-1.5 महिना राहिलो. आणि मॅनहॅटनला मी फिरायला जेव्हा जायचो तेव्हा मला दिसायचं की त्या समुद्र किनाऱ्यावर जो बीच आहे, पुळण ज्याला आपण म्हणतो, चौपाटी म्हणतो, त्या चौपाटीवर असे मोठे बार्स लावत होते. बार्स कसले लावता येते? आणि त्याचं बजेट काही, इफ आय एम नॉट रॉंग, $60 मिलियन वगैरे बजेट होतं त्याचं. मग मी तिकडच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन जाऊन याची चौकशी केली की हे काय आहे. तर ते म्हणले की क्लायमेट चेंजमुळे पाण्याचं तापमान वाढतंय आणि त्याच्यामुळे पाणी शहरात मॅनहॅटनमध्ये यायची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे. मॅनहॅटनच्या काही ज्या समुद्र किनाऱ्या जवळच्या गल्ल्या आहेत त्याच्यात आता पाणी यायला लागलंय. 2040 साली ते पाणी 5th अव्हेन्यू पर्यंत येईल. आणि मॅनहॅटनमध्ये जेवढं शहर जमिनीच्या वर आहे तेवढंच ते खाली पण आहे. मग ती मेट्रो आहे, काही ठिकाणी सबवे आहेत जायला, काही ठिकाणी ट्यूब्स, मेट्रो तर आहेच, पार्किंग जवळपास 90% खाली आहे. मग अशा वेळेला जर पाणी आलं तर त्यांचं असं मत आहे की 2030 पासून पाणी खूप वेगाने यायला सुरुवात होईल आणि 2050 मध्ये ते पाणी गुडघाभर इतकं आलेलं असेल. मग हे पाणी जर आत्ता आम्ही थांबवायचे उपाय केले नाहीत तर त्यावेळेला इट विल बी टू लेट. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण मॅनहॅटनला तिन्ही बाजूने, एका बाजूला हडसन रिव्हर आहे, या संपूर्ण मॅनहॅटनला त्यांनी एका आयर्न रॉडचा असा विळखा घालायला सुरुवात केली आहे. आता मला असा प्रश्न पडला की क्लायमेट चेंजचा विचार करून ते जर करत असतील तर मग आमचे सिटी प्लॅनर्स आणि आमची महानगरपालिका हे का करताना दिसत नाही? मग आम्ही ते तिथे कल्पना दारिद्र्य, बुद्धी दारिद्र्य, तंत्रज्ञान दारिद्र्य हे का सहन करायचं? चेन्नईला 2015 आणि 2023ला मोठे फ्लड झाले, प्रचंड मोठे फ्लड झाले. 50-50 किलोमीटर पाणी समुद्राचं आत घुसलेलं होतं. काय झालं मला सांगा त्याच्या पुढे? चेन्नईला पण तेच आपण बघतो.
तीन गोष्टी: भ्रष्टाचार, इच्छाशक्तीचा अभाव आणि व्हिजनच नाही. की आता यापुढे शहरं बांधताना आपल्याला केवळ सामान्य गोष्टींचा विचार नाही करून चालणार, आपल्याला क्लायमेट चेंजचा विचार करावा लागणार. मी नेहमी म्हणतो, रेल्वे प्लॅटफॉर्म बांधताना माणसं 1.5-2 मिनिटात इव्हॅक्युएट कशी होतील याचा विचार करून प्लॅटफॉर्म बांधले गेले पाहिजेत. यू हॅव टू इव्हॅक्युएट द पीपल, बिकॉज नाऊ द ट्रेन्स विल कम एव्हरी 2 मिनिट्स. गॉन आर द डेज की 5 मिनिटांनी ट्रेन यायची, 7 मिनिटांनी ट्रेन यायची. हे दिवस गेले. आता 2 मिनिटांनी येणार आहेत. मग 2 मिनिटांनी जर ट्रेन येणार असतील तर बाहेर पडलेला माणूस एका क्षणात त्यातनं बाहेर पडला पाहिजे आणि पुढचा लोंढा त्याच्यानंतर आत आला पाहिजे. या दृष्टिकोनातच आपल्याला आपले प्लॅटफॉर्म बांधावे लागतील. दॅट्स द वे दी अर्बनायझेशन इज गोइंग टू बी. शहरं विकसित करताना आम्हाला पहिले त्याला लागून असलेल्या समुद्राचा अभ्यास करायला पाहिजे. समुद्राचं बिहेवियर कसं आहे आणि समुद्राचं बिहेवियर ट्रॅक करायला काही सायन्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे सॅटेलाइटनी हे सहज समुद्राचं टेम्परेचर सॅटेलाइटनी मॅप करता येतं. त्याच्यातल्या वेव्ज, त्यातलं व्हॉल्यूम ऑफ वॉटर आणि त्याच्यातल्या वेव्हची ताकद ही आपल्याला सॅटेलाइट तुम्हाला मॅप करून देतं आणि त्याच्यातनं पुढचे 50 वर्ष काय होतील याची 3D मॉडेल्स आपल्याकडे विकसित झालेली आहेत. ही अनेक देशांनी वापरलेली आहे. त्याच्याकरता सुपर कॉम्प्युटरनी काही सॉफ्टवेअर डेव्हलप केलेली आहेत. त्याच्यावर ते कार्यरत आहेत आणि दुर्दैव म्हणजे की ते अनेक सॉफ्टवेअर हे भारतीय मुलांनी डेव्हलप केलेले आहेत. ते मल्टी डायमेन्शनल पझल सारखे तुम्हाला हे केलं तर हा उपाय केला तर असं होईल, हा उपाय केला तर असं होईल, हे सुद्धा तुम्हाला ते त्याच्यावर दाखवतं. मग माझा असा प्रश्न आहे की हा डेटा लक्षात ठेवा, द अँसर लाईज इन डेटा, अँसर डझंट ला इन पॉलिटिक्स. ज्या क्षणी तुम्ही या सगळ्याचा राजकारण या दृष्टिकोनातून विचार कराल तेव्हा तुमची बर्बादी अटळ आहे. निर्णय डेटाच्या आधारावर घ्यावे लागतात, इन्साईटच्या आधारावर घ्यावे लागतात, उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारावर घ्यावे लागतात. आणि तिथे मात्र मला खूप असं दिसतंय की आमची शहरं एक सुंदर, परवा मी याच्यावरचं वर्कशॉप अटेंड केलं आणि त्याच्यात एक सेमिनार होतं. त्या वर्कशॉपमध्ये एक ट्रॅक होता. त्या ट्रॅकला फार चांगला शब्द होता हर्षद, आणि तो म्हणजे हाऊ डू वी प्रिपेअर अवर सिटीज क्लायमेट रेडी. म्हटलं, मग मी मुद्दामून अटेंड केलं की हे काय आहे बाबा क्लायमेट रेडी म्हणजे. ते म्हणले की यापुढे तापमान खूप गरम होणार, तापमान खूप थंड होणार आणि तीव्र पाऊस कमीत कमी वेळात पाऊस तेवढाच पडणार, पण तो कमीत कमी वेळात आणि बदाबदा कोसळणार आहे. मग या तिन्हीला शहर विथस्टँड कसं होईल, नागरिकांचं जीवन सुसह्य आणि कंटिन्युअस कसं राहील, शाळा कॉलेज बंद कशी होणार नाहीत, आणि हे सगळीकडे होते बरं का. हे फक्त आपल्यावर संकट आहे असं काही समजू नका. मी न्यूयॉर्कमध्ये पाहिलंय, मी टोकियोमध्ये पाहिलंय, मी बँकॉकमध्ये पाहिलंय, लंडनमध्ये पाहिलंय. दीज आर ऑल सिंकिंग. मग त्यांनी त्याच्यावर उपाय करायला सुरुवात केली. आज तुम्हाला सांगतो, 20-25 वर्षापूर्वी तुमच्या दादरला, जिथे तुमचं ऑफिस आहे त्या दादरला चौपाटी होती ना, आज ती चौपाटी आहे का मला सांगा? ती चौपाटीच आज उद्ध्वस्त झाली. पूर्वी मरीन ड्राईव्हवर पाणी यायचं ते जेमतेम त्या फेन्सला धडकायचं. आता ते पाणी त्याच्या गल्ल्यात जायला लागलेलं आहे. लक्षात ठेवा, याचा अर्थ जे न्यूयॉर्कमध्ये घडतं ना ते आपल्याकडे घडायला लागणार आहे. 30 mm पाऊस झाला की असं वाटायला लागतं माझ्याकडे स्कूटर कशा करताय, त्यापेक्षा माझ्याकडे बोट असती तर बरं झालं असतं. माझ्याकडे मोटर कार कशा करताय, माझ्याकडे बोट असती तर बरं झालं असतं. आणि काही शहरात तुम्हाला मी सांगतो, एक त्यांचं सिंकिंग किती आहे माहितीये का? 1 सेंटीमीटर पर इयर. मग 2050 साली त्याची अवस्था काय होईल? मी नेहमी त्याच्या शाहरुखचं घर बघतो ना बँडस्टँडला, ताज लँडच्या बाजूला, तेव्हा तो समुद्र मी माझ्या लहानपणी खूप लांबवर बघितलेला आहे. आता तो खूप जवळ येणार का वाटतो. मग जेव्हा माझी मुलं किंवा माझ्या मित्रांच्या मुलांची नातवंड वगैरे तिकडे जातील तेव्हा शाहरुखच्या घराला पाणी धडकलेलं असेल की नाही? मग असं जर होत असेल तर त्याच्यावर आजच उपाय नाही का आपल्याला करता येणार? कॅन वी नॉट ब्रिंग नेचर टू द सिटीज रादर दॅन बिंग आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स? आणि ह्या सगळ्याचा एकत्रित विचार, तंत्रज्ञानाचा विचार, आणि हे काही हायड्रोलॉजीचा विचारच नाही आपल्याकडे. एखाद्या शहराला जिओग्राफी असते, हिस्ट्री असते, पोएट्री असते, तशी आर्ट असते, तशी त्या शहराची एक स्वतःची हायड्रोलॉजी आहे, याचाच विचार नाही आहे. हे जे सॅटेलाइटवरनं सगळा डेटा गोळा केलेला आहे
तो गोळा केलेला डेटा एकत्र करावा लागतो, त्याच्यातनं मॅपिंग करून काही पिक्चर्स डेव्हलप करावी लागतात आणि मग ती सॅटेलाइट टू सायंटिफिक मॉडेलिंग आणि सायंटिफिक मॉडेलिंग टू मॅनेजमेंट सोल्युशन्स. आणि हे जर न्यूयॉर्क करू शकतं, बँकॉक करू शकतं, टोकियो करू शकतं, लंडन करू शकतं, तर आपल्याला का जमत नाही? याचं कारण एकाच गोष्टीत आहे, ते म्हणजे नॅचरल फ्लडिंग वर्सेस आर्टिफिशियल फ्लडिंग. नैसर्गिक महापूर आणि कृत्रिमरित्या आलेला महापूर. वसई विरार मधला जो महापूर आहे ना, तो कृत्रिमरित्या आलेला महापूर आहे. त्यात ज्या जानोमाल का नुकसान हो रहा है ना, त्या हत्या आहेत, त्यात निसर्गाचा काही सहभाग नाहीये. आम्ही बेछूटपणे कॉन्क्रीटची जंगलं केली, कुठलाही विचार नाही केला, पाणीचा निचरा कसा होईल याचा विचार नाही केला आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. आणि त्यामुळे आता शहरं रिकन्स्ट्रक्ट करताना फ्लड याचा विचार करावा लागेल की आमच्याकडे 700 आत्ता जर पाणी पडतं ना 700 mm, तर तुम्ही 1200 mm पडतंय असं गृहीत धरा आणि तुमची सिस्टीम तयार करा, तरच ती विथस्टँड होणार आहे. आणि दॅट इज नॉट रॉकेट सायन्स. आणि हे काम कोणाचं आहे? हे काम केंद्र सरकारचं नाही, हे काम हे 100% अर्बन लोकल म्हणजेच बृहन महानगरपालिका यांचंच काम आहे. सर, आपण पावसाच्या काळामध्ये बोलतोय आणि पावसाने जे फटके पडतायत आपल्याला, त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आपल्याला सगळ्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय, त्या समस्यांचा विचार करूनच आपण हा विषय घेतलाय. आणि आपण सर्वच जण शहरामध्ये राहतो आणि शहरांच्या समस्या आपल्याला काही फार नवीन नाही आणि त्याची उत्तरं आपल्यालाच शोधावी लागणार आहेत, हे उघड सत्य आहे. आज तुम्ही मला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत आणि या विषयाबद्दल आम्हाला एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलात, ह्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. शहरीकरण आणि शहरातल्या समस्या ह्या काही आपल्याला नवीन नाहीत. या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहेत, परंतु या संपूर्णपणे शहरांच्या जीवावरती उठण्याच्या आधीच जर आपण जागे झालो तरच आपला निभाव लागू शकतो. आणि जर आपण ते गोष्टी वेद शहाणपण आपल्याला आलं नाही तर आपला विनाश अटळ आहे. हीच गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना आता अनुभवायला लागली आहे. वेळीच जागं होऊया आणि वेळीच या सगळ्या निसर्गाला वाचवूया आणि वेळीच आपली शहरं वाचवूया. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.